गोंदियावरून आली आहे मी आणि माझा ह्या गोष्टीवर आजपर्यंत विश्वास नव्हता. ऐकून होती, अनुभव होता, आजूबाजूंच्याचं बघून होती आणि जयाताई मला नेहमीच म्हणायचे एकदा तर करून बघ, एकदा तर करून बघ. मी त्यांच्या आग्रहास्तव म्हणा किंवा मन बनवलं आणि इथे येऊन पोहोचल्यावर मला आज खरोखर इतकं चांगलं 4 दिवस झाले ना. मला कशाचंच काही म्हणजे घराचं नाही, कशाची ओढ नाही. सर्वात पहिले मला चहाची आवड होती. डोळा उघडला की सगळ्यात पहिले मला चहा लागायचा. तर सांगायचं की नवरा माझा सगळ्यात पहिले माझा चहा बनवून ठेवायचा, त्याच्यानंतरच मॉर्निंग वॉक वगैरे करून यायचे आणि मला पहिले चहा देऊनच उठवायचे. इतक्या काही गोष्टी होत्या. मी इथे या 4 दिवसांनी सगळं विसरूनच गेली आणि खाणं पिणं हेही माझं खूप स्ट्रॉंग होतं. नाश्ता 10 वाजता पोहे, बटाटा वडा, समोसा हे लागायचाच बिलकुल. साधे पोहे नाही, पोह्यासोबत चना पोहा, शेव वगैरे सगळं लागायचं. हे 4 दिवसात मी विसरली आणि तेव्हापासून मी म्हणजे या 4 दिवसातच विचार करून राहिली की खरोखर हे सगळं सोडायलाच पाहिजे बिलकुल अगदी. आणि चहा तर घ्यायलाच नको, कारण मला स्वतःला जाणीव खूप हलकेपणा वाटतं आहे, फ्रेश वाटत आहे आणि प्रत्येक गोष्ट स्वतःहून करायची इच्छा पण होते आहे. नाहीतर मी सहसा इतकी बोलत पण नाही. आपण सगळ्यात मागे बसते, पाहू काय म्हणतात, काय बोलतात. पण आज फ्रेश वाटतं आणि एकदम प्रत्येक गोष्टीचा उत्साह आला की मी करू शकते म्हणून होते. त्याबद्दल तप सेवा सुमिरनचं धन्यवाद. नाव सांग. माझं नाव सोनाली शेवाळे. मी नागपूरहून आली इथे. सोनाली शेवाळे नागपूरहून आली इथे आणि मी तपसेवा सुमिरन ह्या शिबिराचं खूप आभार मानते की मला ॲक्च्युली ना म्हणजे बालपणापासून त्या आता ॲट द एज ऑफ 40 आय एम थिंकिंग की आपण असं खायचं आणि आहार पद्धती पूर्णतः चेंज झाली. आणि मतलब मी इतकं मला मस्त वाटत आहे ना, असं सौभाग्यवान असं वाटत आहे की इतकं वैभवशाली पण वाटते की अरे आपण किती असं आले होतो की आपल्याला माहितीच नव्हती की आपण असंही करू शकतो. तर मी खरंच म्हणते की ह्या गोष्टी अपनावल्या पाहिजे आणि आपण आपला आहार पद्धती चेंज केली तर आपलं जीवनशैली खूप बदलू शकते. आणि जर एक स्त्री आणि ती घर चेंज करू शकते तर तिने हे केलं आहे तर मला वाटतं त्यांचं घर खरंच खूप छान होणार आहे आणि हा मी देवा नक्की पेटवणार आहे, मी सगळ्यांना सांगणार आहे. धन्यवाद. माझं नाव शिल्पा उपरी, भंडाऱ्यावरून आली आहे. हा शिबिराचं आम्ही डिसेंबरमध्ये पण रजिस्ट्रेशन केलं होतं जे शेगावला होतं, पण काही कारणाने ते करता नाही आलं आणि मग मला इतकं माहिती झालं तर घेतलं गेलं. तसं फर्स्ट डे जो जेवणाचं हे होतं जसं अपक्व, तर पहिल्या दिवशी वाटलं की खाऊन तर घेतलं पण असं वाटलं की आपल्याला पचते की नाही ह्या गोष्टी होत्या. पण जसं 4 दिवस हे फॉलो केलं तर कळलं की नाही करू शकतो आपण ह्या गोष्टी घरी. आणि जसं ताईंनी म्हटल्याप्रमाणे चहाचं, मी पण थोडं चहाचं तलब येते मला. पहिल्या दिवशी वाटलं मला, पण 2-3 दिवस आले, 4 दिवस आले की आठवण नाही आली. आठवण येते पण असं वाटत नाही की प्यावंसं म्हणून. तर माझं हे एक राहील की स्वतःसाठी की मी ह्या गोष्टी फॉलो करेन, म्हणजे 100% देण्याचा मी प्रयत्न करेन. बस एवढंच बोलायचं आहे. थँक्यू टू ऑल. थँक्यू.